कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हाय हॅलो सारंग, उठलास का? झाली का झोप? झाली का नीट? नाही काय गडबड नाही ना तिकडे? जागा अनोळखी आहे ना तुझ्यासाठी. आणि तुला अशा वातावरणाची सवय नाहीये म्हणून विचारलं, झाली का नीट झोप? हो झाली की झोप नीट। आणि हो, मी सगळं सांगितलेलं लक्षात आहे ना? आहे लक्षात आहे। थोडी घे काळजी स्वतःची, खाता पिताना जरा विचार कर। हा, तब्येतीची काळजी घ्या काय? हो आई, काळजी घेईन मी, तू पण काळजी घे। हा, ठेवू का? बाय बाय। जावय बापू या। सारंगराव, सारंगराव, काही हवंय का तुम्हाला? हा, नाही काही हवं असेल तर सांगा, ऑर्डर सोडा फक्त। आशी गेले आणि आशी घेऊन आले, सांगा बरं। ते आंघोळीचं पाणी। अहो दाजी, काळजी करू नका, अक्कीनं ना आत्ताच पाणी गरम करायला ठेवलंय। ते मी सांगितलं होतं। नाही म्हणलं, तुम्ही उठल्या उठल्या तुम्हाला कसं गरम गरम पाणी लागेल ना आंघोळीला। बरं मला सांगा, आंघोळ झाल्यानंतर चहा घेणार ना तुम्ही? हा, चहा नाही, कापी। अक्कीनं सकाळ सकाळीच मला कापी आणायला सांगितलेलं। माहितीये मला। हा, तुम्हीच सांगितलं, मी ऐकलं ना, मी होतो तिकडे है ना। दादा, मदतीला येऊ? हो ये। नको नको नको, तुझा फ्रेश हो। सारंग दाजी, चला मी तुम्हाला दाखवतो अक्की कुठे। आल्यापासून ना सावलई खुश आहे। आल्यापासून तिचा असं जमिनीवर पायच टेकत नाही बघा। अहो काकू, चांगल्या सुनेचं हेच लक्षण असतं ना। सासरची माणसं माहेरी आली की त्यांची संपूर्ण काळजी घेणं। बरोबर आहे। अहो सावली वहिनी त्यात कमीच पडू देत नाही। तुमच्याकडे गाण्याच्या कार्यक्रमासाठी तारा वझे येणार आहेत ना? कधी येणार आहेत त्या? येतील ना, येतील। कार्यक्रमाची तयारी सुरू झाली की ती येतील त्या। जास्त स्माइल करू नकोस, तुझ्या सगळ्या फिलिंग्स कळतील यांना। ताराचा चेहरा दिसला की तुझा चेहरा ताऱ्यासारखा होतो। काय? काय चहा छान झालाय। बोला, दुसऱ्याच्या जीवावर जगणाऱ्या परावलंबी परजीवी आयत्या बिळावर नागोबा भैरवी वजे बोला। जगन्नाथराव, झाली बडास काढून झाली का तुमची सगळी? हा, त्याच्या पलीकडे तुम्ही अजून काही करू पण शकत नाही ना, फक्त बोलू शकता। काय मग? झाकली मूठ 1.25 लाखाची। तुमच्याकडे व्हिडिओ होता ना तारा आणि सावलीचा, ज्या व्हिडिओने तुम्ही या भैरवीला उद्ध्वस्त करणार होतात, तिचं साम्राज्य संपवणार होतात, तिला संपवून टाकणार होतात। काय झालं? काय झालं त्या व्हिडिओचं पुढे? त्याचं होईल ते होईल, पण पुन्हा एकदा सांगतो, आगीशी खेळू नका। राख झाल्याशिवाय राहणार नाही।
ही भैरवी वजे ना रोज निखाऱ्यांवर चालते, निखाऱ्यांवर, कळलं? त्यामुळे आगीची भीती मला नाही दाखवायची. अरे हो, आत्ता आठवलं. आगीशी तर तुझीच मुलगी खेळली होती ना रे? आणि नुसती खेळली नाही, बिचारी तिलोत्तमा नावाच्या आगीत जळून भस्म झाली, खाक झाली, कोळसा झाली. आणि आता तुझी दुसरी लेक. भैरवी वजे, देवानं ना आपल्याला जीभ दिलीये, तिचा वापर जपून करा, कारण तलवारीपेक्षाही भयंकर असतात शब्द. लक्षात असू द्या. आपल्या लेकीबद्दलची भावना बापाच्या मनात काय असते याची कल्पना नाही येणार तुम्हाला कधीच. असंही तुमच्या अख्ख्या खानदानाचा इतिहास जमा करायला घेतलाय मी, कळलं ना? त्यामुळे आगीशी खेळल्याचे परिणाम काय होतात हे लवकरच कळेल तुम्हाला. ओ जगन्नाथराव, तुमच्यासारखे ना असे अनेक असे वारे वादळ ना या भैरवीच्या घराच्या दाराला धडका देऊन परत माघारी फिरतात. पण कुठल्याही वादळाची या भैरवीच्या घरात शिरायची अजून हिंमत झाली नाहीये, कळलं? मम्मा काय म्हणाला तो जगन्नाथ? एनी प्रॉब्लेम? बरं मला सांग, नेक्स्ट प्लॅन काय आहे आपला? तारा, कुणासोबत कुठली खेळी, कशी खेळायची आहे, कधी खेळायची आहे, हे सगळं फक्त मी ठरवे. तू फक्त एकच करायचंस. फक्त मी जेवढं सांगेल, जितकं सांगेल, जसं सांगेल तेवढंच करायचंस. त्या सावलीला तर मी एका मुठीत घेतलंच आहे. आता या जगन्नाथच्या मुसक्या कशा बांधायच्या ते या भैरवीला चांगलंच माहिती आहे. जगन्नाथराव, खपलास, खपलास रे, खपलास तू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.